जानेवारी प्रजासत्ताक दिनी आमच्या टीव्ही चॅनलला तथागत टीव्ही चॅनलला लाभलेले आर्य साई पुत्त भंते पिंपटेकडी बौद्धविहार अमरावती इथून आमच्या टीव्ही चॅनलला त्यांनी आकस्मिक भेट दिली। भंतेजीचं महान कार्य म्हणजे अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध असलेली भीमटेकडी येथील बौद्धविहार त्यांचे तिथे पुष्कळचे मार्गदर्शन होत असतात। ते योगायोगाने आम्हाला आज लाभलेत, आमच्या टीव्ही चॅनलला लाभलेत। त्यांचे स्वागत व त्यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन करावे ही त्यांच्याकडून आम्ही अपेक्षा बाळगतो। धम्मदेशना त्यांनी आपली धम्मदेशना आज इथे सुरू करावेत अशी त्यांना आम्ही नम्रतेची व कळकळीची विनंती करतो। अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांच्या तत्वप्रणालीला माझं त्रिवार पंचांग प्रणाम। आज तथागत टीव्ही चॅनल आकस्मिक या भेटीनिमित्ताने आज काहीतरी श्रद्धावान उपासक उपासिकांना अशी काही महत्त्वपूर्ण देशना करावी ज्याचा या समाजामध्ये प्रामुख्याने अभाव जाणवत आहे। बौद्ध लोकांची जे कर्तव्य आहेत त्याची जाणीव प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांना असली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण केलं पाहिजे। कारण तथागताचा जो सद्धम्म आहे तो आचरणावर अवलंबून आहे। तथागताचा सद्धम्म आचरणावर अवलंबून असल्यामुळे आणि शुद्ध आचरण करण्यासाठी शुद्ध संकल्पाची, शुद्ध संस्कृतीची आणि विशेष अशा काही संस्काराची मनुष्याला अत्यंत आवश्यकता आहे। विशेष करून जे बौद्ध लोक आहेत, तथागताला मानणारे आहेत, बाबासाहेबाला मानणारे आहेत, त्या लोकांचे काही विशेष कर्तव्य आहेत आणि त्या कर्तव्याप्रमाणे जर त्या लोकांनी आपलं आचरण केलं, संस्कारी जीवन जर जगले तर अनेक प्रकारचं सुख वैयक्तिक त्या व्यक्तीला प्राप्त होऊ शकते आणि समाजामध्ये त्याचा अनंत प्रकारे मान आणि सन्मान होऊ शकते। त्यासाठी जे तथागताला मानणारे आहेत किंवा बाबासाहेबाचे जे अनुयायी आहेत त्यांनी काही गोष्टीवर विशेष असं लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे की ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या व्यक्तींनी आपल्यावर जे जे उपकार केले त्या उपकाराची जाण सर्वप्रथम आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि ज्या लोकांचे आपल्या जीवनावरती अनंत असे उपकार आहेत त्या लोकांचा आदर करणे, त्या लोकांचा सत्कार करणे, त्यांची पूजा करणे, त्यांची वंदना करणे हे आपलं प्रथम असं एक कर्तव्य आहे। आणि या कर्तव्याची जाण ठेवून प्रत्येक बौद्ध लोकांनी किंवा आंबेडकरांच्या अनुयायांनी त्याप्रमाणे आपलं जीवन जर जगलं तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं एक आदर्श समाज निर्माण करण्याचं, तो समाज, ते स्वप्न पूर्णत्वाकडे जाऊ शकते। म्हणून आजचा विशेष तो आहे की आपल्यावर ज्या ज्या लोकांनी उपकार केलेले आहेत, अनंत उपकार केलेले आहेत, त्या लोकांची पूजा करणे, त्या लोकांची वंदना करणे हे आपलं अगत्याचं आहे।
अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक लोकांचं महत्त्व राहते. अनेक लोकांच्या जीवनामध्ये अनेक लोक उपकारी राहतात, उपकार करत राहतात. पण भगवंताचा धम्म हा सार्वजनीन आहे, सार्वदेशिक आहे, सार्वलौकिक आहे. त्यामुळे सर्व लोकांच्या आदरास पात्र ठरणारे कमीत कमी 5 स्थळं, 5 व्यक्ती, 5 आदर्श असे आहेत का ते त्या लोकांनी त्यांची पूजा करावी, वंदना करावी, मान करावा, सन्मान करावा. आणि ते 5 जे लोक आहेत त्या 5 व्यक्तींचीच मी आज तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे. सगळ्यात प्रथम स्थानी जर आपले कोणी आदर्श आहेत किंवा आपल्यावर कोणी उपकार करणारे आहेत तर ते आहेत तथागत सम्यक संबुद्ध. जर तथागत सम्यक संबुद्धाचा जन्म या भूतलावर झाला नसता आणि त्यांनी आपला सद्धम्म जर लोकांना सांगितलाच नसता तर आज जी जगामध्ये समता आहे, स्वातंत्र्य आहे, बंधुता आहे, न्याय प्रतिष्ठा जे काही जिवंत दिसत आहेत काही प्रमाणामध्ये हे सर्वच्या सर्व तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माची देण आहे. म्हणून या जगावर आपल्यावरच नव्हे तर या संपूर्ण जगावर सगळ्यात जास्त जर कोणाचे उपकार असतील तर ते आहेत जगद्गुरु तथागत सम्यक संबुद्ध. म्हणून सर्वप्रथम आपण लोकांनी त्या तथागताची पूजा वंदना केली पाहिजे, तथागताचा आदर सत्कार केला पाहिजे. आता त्या तथागताचा आदर सत्कार कसा केला जाणार आहे? केवळ अगरबत्ती, मेणबत्ती, पुष्प लावून तथागताचा आदर सत्कार किंवा पूजा वंदना होणार नाही. तर तथागतांनी जो मार्ग सांगितलेला आहे, जो धम्म सांगितलेला आहे त्या धम्माप्रमाणे आचरण करून, त्या धम्माप्रमाणे वागून जर खऱ्या अर्थाने आपली हित साधायचं असेल, जगाचे कल्याण करायचं असेल तर तथागताच्या धम्माशिवाय दुसरा पर्याय नाही. या गोष्टीला जाणून प्रत्येकाने तथागतांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे आपलं स्वतः जीवन जगलं पाहिजे आणि इतरही लोकांना तथागताचा तो उपदेश सांगितला पाहिजे. हीच खऱ्या अर्थाने तथागताची पूजा आहे, तथागताची वंदना आहे. इमाय धम्मान धम्म पटिपदिया बुद्धं पूजेमी. म्हणजे भगवंतांनी सांगितलेल्या धम्मामध्ये मी एक एक पाऊल टाकत त्या तथागतांनी सांगितलेल्या मार्गाचं मी अनुकरण करतो. असं अनुकरण करणे म्हणजे तथागताची वंदना, तथागताची पूजा आहे. दुसरं जे आपल्यासाठी स्थान आहे ते आहे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. जर तथागत बोधिसत्व बाबासाहेब याचा जर जन्म झाला नसता आणि त्यांना जर हा बुद्धाचा सद्धम्म सापडला नसता आणि मग त्यांनी आपल्याला दिला नसता तर हा तथागताचा धम्म आपल्याला मिळाला नसता. म्हणून आपले सर्वांचे जे विशेष असे जे कल्याण मित्र आहेत बोधिसत्व बाबासाहेब, ज्यांनी आपल्याला भगवंताचा धम्म दिला 14 ऑक्टोबर 56ला, खरोखर त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. म्हणून त्या बाबासाहेबाच्या उपकाराची आपल्याला जाण असली पाहिजे. आपण बाबासाहेबाची पूजा केली पाहिजे, वंदना केली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे. आता बोधिसत्वाची पूजा वंदना कशाने होईल? केवळ 14 एप्रिलला हार तुरे टाकून बाबासाहेबाच्या नावाचा जयघोष करून किंवा डीजेच्या तालावर नाचगाणा करून, रंग गुलाल उधळून, नीड उधळून, केवळ उधळून बाबासाहेबाची पूजा वंदना होणार नाही. तर बाबासाहेबांनी ज्या गोष्टी आपल्याला करण्याला सांगितल्या त्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी आपण कधीच करू नये हे जे बाबासाहेबांनी सांगितलं त्या गोष्टी आपण कधीच करू नये. आणि एक निस्वार्थपणे समाजाची सेवा करेल असा नवा समाज निर्माण करणे हे बाबासाहेबांच्या क्रांतीचं मुख्य ध्येय आहे. आणि ते ध्येय बाबासाहेबाच्या अनुयायांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे तीच खऱ्या अर्थानं बाबासाहेबाची पूजा आहे, बाबासाहेबाची वंदना आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी आहे भगवंताचा पूजनीय भिक्षू संघ. जर कितीही भगवंतांनी धम्म सांगितला असेल 45 वर्ष, कितीही बाबासाहेबांनी तो धर्म सांगितला असेल, परंतु आता भगवंताच्या धम्माला 2700 वर्ष
2570 वर्ष होऊन गेले. आणि या भारत भूमीचा जर विचार केला तर या काही लोकांनी, दुष्ट लोकांनी भगवंताचा धम्म, भगवंताचे चिन्ह सगळं नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तथागताचा जो भिक्षू संघ होता त्या काळातील भिक्षू संघांनी आपल्या शिष्यांना ते शिकवलं, त्या शिष्यांनी आपल्या शिष्यांना शिकवलं. असं गुरु शिष्य परंपरेनं आजतागायत आमच्या भिक्षू संघापर्यंत ते येऊन पोहोचलं. आणि तो 2500 वर्षापूर्वी भगवंतांनी सांगितलेला धम्म जो लोप पावलेला होता, तो भिक्षू संघांनी जसाच्या तसा आपल्या शरीराची किंवा तब्येतची पर्वा न करता खेडोपाडी जाऊन, गावोगावी जाऊन, आपल्यापर्यंत लोकांच्या घरोघरी जाऊन त्या भगवंताच्या धम्म जसाच्या तसा या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. आज जो आपल्याला भगवंताचा धम्म जो आपण जाणतो किंवा आपल्याला माहित आहे, तो त्याचं श्रेय केवळ पूजनीय भिक्षू संघाला जाते. म्हणून तिसऱ्या स्थानी पूजनीय जो आपल्यासाठी आहे तो आहे भगवंताचा पवित्र असा भिक्षू संघ. त्या संघाची आपल्याला पूजा करायची आहे, त्या संघाची वंदना करायची आहे, त्या संघाचा आदर करायचा आहे, त्याचा सत्कार करायचा आहे. संघाची पूजा वंदना कशाने होणार आहे? केवळ वंदामी बनते म्हटल्यानं होणार नाही, केवळ म्हणल्यानं होणार नाही. पण तथागत म्हणतात, कारण भिक्षूचं जीवन 4 निश्रयावरती आहे. त्याला भोजनाची आवश्यकता आहे, त्याला चिवराची आवश्यकता आहे, तो बिमार असेल तर त्याला औषधीची आवश्यकता आहे, आणि त्याला राहण्यासाठी एका निवासाची आवश्यकता आहे. जो उपासक आणि जे उपासिका आपल्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने भिक्षूचे जे हे 4ही निश्रय पूर्ण करते, भोजन नसेल तर त्यांना भोजन देते, वस्त्र नसेल तर त्यांना चिवर देते, बिमार असतील तर त्यांना औषधी देते, राहायला जर त्यांना जागा नसेल तर विहाराची निर्मिती करते किंवा भिक्षू निवास निर्माण करते, आणि त्या भिक्षूंना आपल्या पुत्राप्रमाणे त्या भिक्षूवर प्रेम करते, माया करते, आदर करते, सत्कार करते. अशा पद्धतीनं जो उपासक आपलं कर्तव्य पार करते तेच खऱ्या अर्थानं संघं शरणं गच्छामी आहे, संघाची पूजा आहे, संघाची वंदना आहे. केवळ वंदामी भन्ते म्हटल्याने त्यांची पूजा होत नाही. असे हे 3 आपल्यासाठी महत्वाचे स्थान आहेत. आणि चौथं जर आपल्यासाठी पूजनीय स्थान जर कोणी असेल तर ते आहेत आपले माता पिता. तथागताने कितीही धम्म सांगितला असेल, बाबासाहेबांनी तो कितीही प्रयत्नानं दिला असेल, भिक्षू लोक कितीही प्रचार प्रसार करत असतील, पण आपला जन्मच झाला नसता तर हे 3 रत्न आपल्याला गवसले नसते, आपल्याला सापडले नसते. आणि हे 3 रत्न आपल्याला जे आज सापडले, किंवा हे जग आपण, विश्व जे आपण पाहत आहोत, किंवा आज जे आपण सन्मानाचं जे जीवन जगत आहोत, याचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते देता येते केवळ माता आणि पित्यांना. म्हणून माता पित्यांचे आपल्यावर अनंत अनंत असे उपकार आहेत. कारण त्या आई वडिलांनी अनंत प्रकारचे कष्ट सहन करून आपल्याला जन्म दिलेला आहे, आणि तो जन्म दिला म्हणून आपण हे वैभव डोळ्यानं पाहत आहोत. माता पित्यांनी मुलांना केवळ जन्मच दिला नाही, तर त्यांना उन्हीतून सावलीमध्ये घेऊन गेले. त्यांच्या सुखामध्ये ते सुखी झाले, त्यांच्या दुःखामध्ये ते दुःखी होतात. त्यांना विद्या ग्रहण केली, त्यांना शाळा शिक्षण शिकवली, अनाथ आयुष्यभर त्यांनी धन संपत्ती गोळा केली. मुलांना जे जे त्यांच्याकडे विद्या कौशल्य होतं ते सगळे माता पिता आपल्या मुला मुलींना शिकवतात. 4 गावला फिरून 4 ठिकाणी जाऊन सुंदर मुलगा आणि मुलगी शोधून त्यांचं लग्न करून देतात, आणि आयुष्यभर कमावलेली धनसंपत्ती आपल्या पुत्राच्या पाल्याच्या नावे करतात. म्हणून माता पिता म्हणून आपल्या समोर ब्रह्मलोकच आहेत. माता पित्यांना भगवंतांनी ब्रह्मदेव म्हटलेलं आहे. एवढे अनंत उपकार आपल्या माताचे आणि एवढे अनंत उपकार आपल्या पित्याचे आहेत. त्या माता पित्यांच्या उपकाराची फेड करण्यासाठी त्यांचा आदर करायचा आहे, त्यांचा सत्कार करायचा आहे, त्यांची पूजा करायची आहे, त्यांची वंदना करायची आहे. माता पित्यांचा आदर सत्कार पूजा वंदना आपण कशा प्रकारे करू शकतो? तर प्रत्येक मुला मुलींनी, प्रत्येक व्यक्तींनी हा विचार केला पाहिजे की माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी पुष्कळच केलं, माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी पुष्कळ केलं, त्यांच्या उपकाराची मी जेवढी पाहिजे तेवढी फेड करण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी माता पित्यांची पूजा अगरबत्ती मेणबत्ती लावून होणार नाही. तर आई वडिलांची जर खऱ्या अर्थानं पूजा करायची असेल तर सगळ्यात प्रथम त्यांचा मान आणि सन्मान केला पाहिजे.
आणि आपल्या हातून त्यांचा कधीच अपमान होणार नाही याची त्या संततीने दक्षता घेतली पाहिजे. ते जर बिमार असतील तर त्यांना औषधी दिली पाहिजे, त्यांना वस्त्र नसतील तर त्यांना वस्त्र दिले पाहिजेत. त्यांच्या मनातील अशी एखादी इच्छा जे ते त्यांच्या मनामध्ये आहे पण ते या परिवाराला पालन पोषण करत असताना ते पूर्ण करू शकले नाही, जर त्या मुलाने किंवा त्या मुलीने जर त्या माता पित्यांच्या राहिलेली जी इच्छा आहे ते जर त्या मुला मुलींनी जर पूर्ण केली तर त्याचा त्या माता पित्यांना अनंत अनंत असा आनंद प्राप्त होत असतो. आणि त्यांचा आदर सत्कार करणे, त्यांची सेवा भगत करणे हेच खऱ्या अर्थाने माता पित्यांची सेवा राहते, माता पित्यांची पूजा राहते, माता पित्यांची वंदना राहते. आणि पाचवं एक स्थान आहे त्याची आपण लोकांनी पूजा केली पाहिजे, वंदना केली पाहिजे. ते पाचवं स्थान म्हणजे आपले गुरुजन. लहानपणापासून तर आतापर्यंत म्हणजे जन्मापासून तर आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असेल, आपण चुकलो असल्यास आपल्याला समजावून सांगितलं असेल, आपण चुकलो असल्यावर आपल्यावर ते रागावले असतील, आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांनी कोण्या प्रमाणामध्ये का होईना आपल्याला मदत केली असेल, आपल्या सुखादुखामध्ये जर कोणी व्यक्ती धावलं असेल, मग तो आपल्या परिवारातील असो, आपल्या शेजारी पाजारी असो, आपल्या समाजातील असो की इतर समाजातील लोक असो, ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये लहानपणापासून आतापर्यंत जे जे काही मोलाचा थोडासा सल्ला जरी दिला असेल किंवा मदत जरी केली असेल तर हे त्यांचे आपल्यावर उपकारच आहे. आणि त्याही उपकाराची जाण ठेवून आपण त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा सत्कार केला पाहिजे, त्यांची पूजा केली पाहिजे, त्यांची वंदना केली पाहिजे. त्या लोकांची पूजा वंदना कशी करता येईल? ते जर व्यक्ती आपल्याला कुठे भेटले असतील तर आपण उभं राहून त्यांना नमो बुद्धाय, नमो जय भीम, नमस्कार चमत्कार केला पाहिजे. त्यांना जर बसायला स्थान नसेल तर आपण उभं राहून त्यांना बसायला आसन दिलं पाहिजे. आणि त्यांना जर जीवनामध्ये कोण्या गोष्टीची आवश्यकता असेल, त्यांना कोण्या गोष्टीची कमतरता असेल आणि आपण जर ते करू शकत असू तर त्या उपकाराची फेड म्हणून आपण त्यांना मदत केली पाहिजे, त्यांच्यावर उपकार केले पाहिजे. अशा प्रकारे जर प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये कमीत कमी या 5 लोकांचा आदर सत्कार करत असेल, या 5 लोकांची पूजा वंदना करून जर जीवन जगत असेल तर त्याचं स्वतःचं चारित्र्य उज्ज्वल होते आणि त्याची कीर्ती लोकांमध्ये पसरते आणि त्याला यश प्राप्त होते. त्याचे अनेक प्रकारचे वैरी नष्ट होतात आणि अनेक अनेक लोक त्याचे मित्र बनतात. असे हे 5 ठिकाणे आहेत. पहिल्या स्थानावर तथागत सम्यक संबुद्ध, दुसऱ्या स्थानावर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसऱ्या स्थानावर पूजनीय भिक्षू संघ, चौथ्या स्थानावर आपले माता पिता आणि 5व्या स्थानावर आपले मार्गदर्शक ज्यांनी आपल्याला मार्ग दिला. इतर लोक या लोकांचा आदर करतात, सत्कार करतात किंवा करत नाही हा त्यांचा विषय आहे. पण जे तथागत बुद्धाला मानणारे आहेत, जे स्वतःला बौद्ध म्हणवणारे आहेत किंवा जे जे लोक बाबासाहेबांचे अनुयायी आहेत, ज्यांना असं वाटते की या जगामध्ये मैत्री करुणेचं राज्य निर्माण झालं पाहिजे, धर्माचं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि बाबासाहेबांचं जे स्वप्न नव समाज निर्माण करणे, समाजाची सेवा करणारा असा आदर्श समाज निर्माण करणे, हे जे बाबासाहेबांचं स्वप्न आहे, हे जर प्रत्येक लोकांनी या 5 लोकांचा आदर सत्कार करून जर आपलं जीवन जगण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांचे अनंत प्रकारचं सुख त्यांना प्राप्त होऊ शकते आणि बाबासाहेबांचं राहिलेलं स्वप्न सुद्धा ते पूर्ण करू शकतात. तर आजच्या या प्रसंगी आज हे तथागत चॅनलच्या निमित्ताने आपण जे जे श्रद्धावान उपासक उपासिका जे जे माझे धम्मदेशना जे जे श्रवण करत असतील, ज्या ज्या जाग्यावरून श्रवण करत असतील, तर मी त्यांना एकच अशी सूचना करणार आहे की मी सांगितलेल्या गोष्टीचं त्यांनी पहिले थोडंसं ऐकून घ्यावं, त्यावर आपलं चिंतन करावं आणि तुम्हाला जर ते योग्य वाटत असेल तर त्याप्रमाणे आचरण करून या आपल्या समाजाच्या हितासुखासाठी किंवा बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी, आपल्याही कल्याणासाठी, लोकांच्याही कल्याणासाठी आणि बाबासाहेबांच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी आपलं जीवन सद्योगी लावावं अशी मी सर्वांप्रती मंगल कामना करतो आणि माझी धम्मदेशना या ठिकाणी थांबवतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना सुखाचा मार्ग सापडो.
साधू साधू. आज आपल्या या देशामध्ये अनेक प्रकारचे चॅनल उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे मार्गदर्शन ते लोक समाजात जागृती करत असतात. तसंही एक चॅनल आहे जे तथागत TV चॅनल आहे, जे नेहमी अशा प्रकारचे प्रवचनाचं आयोजन करून चांगल्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन करून जेणेकरून समाजामध्ये कशा प्रकारे तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला तो सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल त्याचा नेहमी हे चॅनल आणि या चॅनलचे जे प्रतिनिधी आहेत, काम करणारे लोक आहेत, ते निढळानं या ठिकाणी ते काम करत असतात. जेणेकरून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भगवंताचा धम्म, बाबासाहेबांचे विचार हे लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे तथागत चॅनल नेहमी त्याचा प्रयत्न करत असते. आपण सर्व श्रद्धावंतांनी या चॅनलच्या भरभराटीसाठी, या चॅनलच्या वाढीसाठी आपल्या पद्धतीनं जे आपल्याला सहकार्य करता येते तन्मनधनाचं ते सर्वांनी सहकार्य करावं अशी मी सर्वांना सूचना करतो. आणि तथागत चॅनलचे जेवढी काही अधिकारी पदाधिकारी आहेत यांच्या कार्याबद्दल त्यांना मी शुभेच्छा देतो. त्यांचं हे कार्य अनंत मोलाचं असं चालत राहावं अशी मी त्यांच्या प्रती मंगल कामना करतो. आज आपल्या तथागत TV चॅनलला भंते सारीपुट्ट यांनी अकस्मात भेट देऊन बौद्ध उपासक उपासिका यांना बौद्धांची कर्तव्य कशी असावी याविषयी धम्मदेशना दिली. त्याबद्दल मी त्यांचं तथागत TV चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. गच्छामि